नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे तुळशीच्या लग्न दिवशीचा, म्हणजेच गेल्या सोमवारचा. म्हणजेच त्या दिवशी होती बारस आणि बारशी दिवशीच आम्ही तुळशीचं लग्न लावतो. आणि हो, ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, कारण की याच्या अगोदर आम्ही शंकराच्या मंदिरात वगैरे गेलो आणि त्यानंतर पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि घरी येईपर्यंत दिवाबत्तीचा वेळ झालेला. तर दिवाबत्ती वगैरे केली आणि स्वयंपाक वगैरे करून घेतलं, कारण की हे दोघंही आले नव्हते कामावरून. तर ते आल्यानंतरच इथे पूजा करून लग्न वगैरे लावून आरती करायची होती, म्हणून आधी सगळी काही तयारी करून घेतली स्वयंपाकाची. स्वयंपाक झाल्यानंतर इथे मुलींना तर खूप सुंदर अशा रांगोळ्या काढून ठेवलेल्या इथे, सगळी काही तयारी केलेली मुलींनी आणि दिवे वगैरे सगळं काही काढून ठेवले होते. आम्हाला फक्त इथे आणून सगळं काही पूजा मांडणी करायची होती. तर बघा, इथे तुळशीची तयारी छान असं झालेली आहे सगळी काही पूजेची. ताईने खूप छान असं तुळशीला सजवली आहे आणि सगळं तुळशीचं डेकोरेशन म्हणता येतं हे आमच्या दीदीनंच केलेलं आहे. तिला खूप छान जमतं सगळं काही असं डेकोरेशन म्हणा, सगळं काही रांगोळी, तिला खूप आवड आहे ह्याच्यामध्ये. तर आता सगळ्यांची पूजा वगैरे झालेली होती, तर आता तुळशीचं लग्न लावायचं बाकी होतं. तर सगळे खाली आले आणि आता तुळशीचं लग्न लावायला सुरुवात केलेली आहे. तर बघा, मल्हारची मस्ती मध्ये मध्ये चालूच होती, तो काय शांत बसणाऱ्यातला नाहीये. तर बघताय ना, इथे मल्हार किती मस्ती करतोय आणि त्याच्या मोठ्या आईचा मार सुद्धा खातोय. आणि त्यानंतर बघा, इथे मंगळाष्टिका झाल्या 5 आणि त्यानंतर आम्ही इथे आरती केली, बालकृष्णाची पण आरती केली आणि तुळशी मातेची पण आरती केली आणि सर्वांनी त्या मिळून आरती केली आणि छान असं नारळ वगैरे फोडलं आणि प्रसाद वगैरे वाटला. कसं आहे की दिवाळीचे थोडेसे फटाके शिल्लक असतात, तर तुळशीच्या लग्ना दिवशी उडवतात. तर मल्हार कृष्णाची तीच मस्ती चालू होती की आम्हाला फटाके कधी उडवायला मिळतील, तर म्हणून त्यांना खाली जायचं होतं. तर त्यानंतर बघा, आम्ही ते शिवलीला अमृत वाचत होतो आणि त्यानंतर मुलं खाली जाऊन इथे बघा फटाके किती उडवत होते. मस्ती चालत, ते शांत बसतच नव्हते, बडबड बडबड चालू होती त्यांची मध्येच आरती वगैरे करते वेळेस. आणि बघा, इथे मल्हार हातामध्येच फटाका उडवत होता, कारण त्याच्या पप्पाने बघितल्यानं बरं झालं, ते फेकून दिले लांब. तर मुलं म्हटल्यानंतर असेच असतात की त्यांना जे हवं आहे ते करूनच दाखवतात, त्यानंतर ते गप्प शांत बसतात एकदाचं. तर खरंच मुलांच्या नादी कधीच लागायचं नसतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, चला तर मग बाय बाय, थँक्यू.